रुदसवा स्वस्ति न पूका विश्वे देवा स्वस्ति न अनिष्टनेवे स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु देवानांच ऋषिकांच बुद्धिमतां वरिष्ठम् ॐ सना भवतु सने भवतु देवतां परमेश्वर आहन्ते ग्रतहो दब्दवा पञ्चभूतरत्नं मम हृदयो गते आवन्ते ग्रतो शान्ते स्वामी राजेंद्र चैतन्यजी महाराज यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. वरती या यांनी. संत पूजनाच्या आधी प्रास्ताविकता या ठिकाणी हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज उगले अंबरनाथ हे प्रस्तावित करतील. गुरुरित्या खेळालोके साक्षात विद्या ही शांकरी. वास्तविक भाग्यवान आहोत आम्ही. गुरुवाऱ्यांचा सहवास आम्हाला लाभला. मी पुरुषोत्तम सुशीलाबाई एकनाथ उगले, आडोळ बुद्रुक, तालुका जळगाव, जामोद, जिल्हा बुलढाणा, आणि आत्ता मुंबईमधील उपनगरामध्ये अंबरनाथ या ठिकाणी राहतो. गुरुवर्य बुवाजींचा सहवास, आडोळची दिंडी पहिल्यांदाच आम्ही एलोऱ्यासाठी काढली. मी माझं भाग्य म्हणेन, आडोळची दिंडी एलोऱ्याला पहिल्यांदाच येत असताना गुरुवर्यांनी त्यांच्या हाताने बुक्का मला लावला, अर्थात विना माझ्या जवळ होता, आणि ते म्हणले पाटलाची दिंडी आली. म्हणजे संघटन कौशल्य हा एक जबरदस्त गुण आमच्या गुरुवर्यांमध्ये होता. मोठ्यांचा आदर आणि लहानांचं कौतुक असा गुण गुरुवर्यांच्यामध्ये होता. मी माझं महत्भाग्य समजेन
मी आणि बुवाजींना स्मरून सांगतो, तुकाराम बुवाजी, वासुदेव बाबा, मी बुवाजींना स्मरून सांगतो, मी 5वीमध्ये असेल, 4थी किंवा 5वीमध्ये आडोळला असताना काही पूर्वसंचित हे म्हणले याच्यावर उभे राहा, तुम्ही दिसून नाही राहिलेत. बुवाजींनी आमची वैचारिक उंची आमच्यापेक्षा मोठी केली थोडीशी. गुरुवाऱ्यांच्या कृपयाने थोडीशी वैचारिक उंची झालेली आहे, ठीक आहे. मी 4थी किंवा 5वीमध्ये असेल, गावामध्ये कदाचित पूर्वसुकृत आईवडिलांची पुण्याई कृपा त्यांची, गावामध्ये भजन पूजन कीर्तनं वगैरे ऐकायला जात असताना, भजनं करीत असताना गावातून दशमीच्या दिवशी दर दशमीच्या दिवशी आपल्या बुवाजींच्या प्रघाता प्रमाणे गावातून विद्यार्थ्यांना, आमच्या मुलांना जमा करून त्यांना हातात दगडाचे टाळ द्यायचो, गावातून दिंडी काढायचो आणि मग दिवसभर परत उन्हाळक्या करत फिरायचो. एक दिवशी बुवाजी, हे वस्तुस्थिती आहे, एक दिवशी बुवाजी गुरुवारी माझ्या स्वप्नात आलेत. त्यावेळेस स्वप्नाचा अर्थ वगैरे काही समजत नव्हता. बुवाजींच्या चरणाला स्मरून मी सांगतोय आणि आजपर्यंत मी कुठं बोललो नाही, कधी बोललो नाही. मला आमच्या फोकमारे साहेबांनी त्यांचा अनुभव सांगताना मी त्यांना फोनवर बोललो होतो की माझा सुद्धा अलौकिक अनुभव आहे. बुवाजी माझ्या स्वप्नात आले त्यावेळेस आणि सांगितले, पुरुषा, अरे तू दिवसभर उन्हाळक्या करतो, रात्री भजनात जातो, भारुडं करतो आणि पाटलाच्या गावात त्यावेळेस मी एकटाच माळकरी होतो, याचाही अभिमान मला होता. आणि मग नंतर आमच्या गावातून काही 1-2 मुलं मेहूनवरून, आमचे साक्षीत तुकाराम बुवाजी आहेत, मेहूनवरून पैठणला दिंडी जाणार होती, आधी त्र्यंबकला जाणार होती. त्या दिंडीबरोबर बुवाजींनी मला पाठवलं. मी आढळून आलो मुलांच्या बरोबर. ते म्हणले, जातो का दिंडीबरोबर? मी म्हटलं, हो चालेल, जातो. दिंडीबरोबर गेलो त्र्यंबकला आणि तिकडून आल्यानंतर परत मेहूनला आलो. काही गावातील जे सोबती होते ते घरी गेलेत आणि बुवाजींनी त्या पिरियडमध्ये मला मालिका पाठ करायला सांगितली होती. सोबत आमचे ज्ञानेश्वर महाराज बाठे होते, जे आज आपल्यात नाही आहेत. आमचे धोंडूजी महाराज उन्हाळे होते आमच्यासोबत त्यावेळेस. पंढरीनाथ महाराज सायतकर होते. ही सगळी मंडळी आम्ही परत मेहूनला आल्यानंतर मी सांगितलं, बुवाजी मी इथंच राहायची इच्छा आहे माझी. ते म्हणले, चालेल, काय हरकत नाही. बुवाजींनी पैठणच्या वारीला आम्हाला पाठवलं आणि पैठणहून परत येत असताना मध्येच पहूर नावाचं एक गाव असते की जिथं आपलं मुक्काम असते. त्या पहूरवरूनच बुवाजींच्या सोबत श्रीकृष्ण बुवा या ठिकाणी बसलेले आहेत. बुवाजींच्या सोबत मला त्यांनी पेठला पाठवलं. पेठला आपला सप्ताह असायचा आणि पेठला आपली विद्यार्थी जायची. पेठला पाठवल्यानंतर पेठवरून परत ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस बुवाजींनी मला आळंदीला पाठवलं. तुम्हाला सांगतो, आळंदीला असताना मी बुवाजींना माझी इच्छा प्रकट केली गुरुवाऱ्यांना की मला, बरं का रामरावजी महाराज, मला पखवाज शिकायची इच्छा आहे. अर्थात मी तुम्हाला म्हणत, पण ते मला म्हणले, तू अभ्यासच कर, तुला वाया जायचं असेल तर पखवाज शिक, पण तू अभ्यासच कर. आता बुवाजींचं वाक्य म्हणजे प्रमाण वाक्य हो ना. हा, तयाचे पिसाळ शब्द सुखे म्हणो येत वेद. आणि म्हणून त्यानंतर आळंदीमध्ये मी अभ्यास करीत असताना मंडईमध्ये पहारा, त्या पहाराच्या वेळेस आमचे धनसिंग महाराज म्हणून सोबत होते, पुंडलिक महाराज नेपाळनगरचे ते आमच्यासोबत होते, आमचे धोंडू महाराज उन्हाळे सोबत होते. आणि आळंदीवरून महाराजांनी मला श्रीरामपूरला पाठवलं. आपले पूर्वाश्रमीचे बाळूबुवा नंतर जे विद्यानंद झालेत, श्रीरामपूरला पाठवलं. मी माझं भाग्य समजेल, श्रीरामपूरला काही दिवस असताना भाऊसाहेबांची सेवा करायचा योग देवगडला मला लाभला. ज्यावेळेस रामदासभाऊ फाळके भाऊसाहेबांच्या सोबत होते, देवगडला काही दिवस मला पाठवलं, काही दिवस भंडाऱ्यावर ठेवलं पहारा घेण्याकरता. ही सगळी महाराजांची कृपा. आणि देवगडवरून श्रीरामपूरहून मला बुवाजींनी घेतलं, देवगडला आणलं. देवगडून माझं महत्भाग्य की बुवाजींच्या सोबत प्रवास करण्याचा योग मला लाभला. देवगड ते मेहूनपर्यंत बुवाजींच्या गाडीमध्ये मी आलो. मी माझं हेच भाग्य समजेन की असा सहवास गुरुवाऱ्यांचा थोडका का होईना आम्हाला लाभला. जाज्वल्य मी सांगेल बुवाजींचं म्हणजे केले उपकार सांगो काय, बाप न करी ऐसी माय. प्रचंड अशा प्रकारचा लौकिक आणि पारलौकिक सुद्धा उपकार त्यांचे आमच्यावर आहेत. भौतिक आणि इह सुद्धा उपकार आमच्यावर आहेत. वास्तविक ह्या आपल्या विभागातून मी जाऊन मला नक्की अहंकार नाही पण स्वाभिमान निश्चित आहे. आमच्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये 4 टर्म झाल्या. दोन वेळ मी होतो शिक्षण समितीवर, आता 2 वेळ माझी मिसेस नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी निवडून येतात आम्ही. ही बुवाजींची कृपा, भौतिक सुद्धा ही बुवाजींचीच कृपा आमच्यावर आहे. आणि त्या भागात जाऊन मी बुवाजींचं एक तंतोतंत पाळलो. त्यांच्या स्मरणाने सांगतो, आळंदीत असताना मग त्या
स्वप्नाचा अर्थ मला समजला की बुवाजी म्हणले होते की तू घरी नको राहू, इकडे ये म्हणून. आणि म्हणून आळंदीत असताना बुवाजींनी मला अमृतानुभव पाठ करायला सांगितला आणि तो अमृतानुभव सुद्धा मी पाठ केला. मी माझं भाग्य समजेन की अशा कार्याला मला उपस्थित राहण्याचा योग लाभला. आमच्या माळी महाराजांनी, निवृत्तीनाथ महाराजांनी फोन केला, काशीनाथ बाबांनी फोन केला आणि तुम्ही पुरुषोत्तम बुवा यायला पाहिजे म्हटलं. निश्चितच येईल. ते बाकीचं तर सगळं गौण आहे, मी निश्चितच येईल. आणि बुवाजींचं आता बुवाजींच्या समोर काही बोलायचं काही हिंमत नसायची. न विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, असं जाज्वल्य बुवाजींचं स्वरूप होतं. आणि हा नयनरम्य दैदिप्यमान सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला. खऱ्या अर्थाने अंशतः का होईना उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे आणि मी माझं भाग्य समजेन. ह्या निमित्ताने मला या ठिकाणी आपण बोलावलं. नकळत ही बुवाजींची सेवा आमच्याकडनं घडते. अशाच प्रकारच्या घडत राहू. बुवाजींचे आशीर्वाद नेहमीसाठी आमच्या पाठीशी आहेत. जय श्रीराम. या ठिकाणी हरिभक्त परायण गोतमारे गुरुजी पंढरपूरच्या सखाराम बाबांच्या मठामध्ये एक निष्काम सेवक आहेत. असे गोतमारे गुरुजीसुद्धा या ठिकाणी स्थानापन्न होतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आता याच्यानंतर संत पूजनाचा कार्यक्रम सुरू होईल. रामकृष्ण हरी. वैकुंठवासी श्री गुरु श्रीराम महाराज मेहुणकर महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव ही महोत्सवी वर्ष आहे. आणि महाराजांचे जे सर्व भक्तगण आहेत तिकडून ते सर्वांनी यावर्षी प्रत्येक गावामध्ये दरवर्षीप्रमाणे सप्त्यात काही विशेष सप्तेही आयोजित केलेले आहेत शताब्दी निमित्ताने. आणि हा शताब्दीचा महोत्सव संपूर्ण आपल्या भागामध्ये चालू आहे. आणि आम्ही ही सर्व समिती, परिसरातील सर्व जे काही भक्तगण आहेत, आम्ही एकत्र येऊन ठरवलं की आपणही महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव करायचा आहे. मग कशा पद्धतीनं करायचं हे नियोजन करत असताना एक महाराजांचा, जसं आळंदीला महाराज होते, महाराजांचं वैभव पूर्ण महाराष्ट्रभर आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणजे बाकीच्यांना, सामान्य लोकांना जरी कमी जास्त माहीत असेल तरी महाराज लोकांना सर्वांना माहिती आहे. आणि आम्ही आळंदीला राहत असताना, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये राहत असताना वैकुंठवासी गुरुवर्य वैद्य बाबा नेहमी महाराजांची आठवण काढायची. मारुती बाबा महाराजांच्या पुण्यतिथीचं कीर्तन दरवर्षी 1986 पासून तर आतापर्यंत मंडी धर्मशाळेमध्ये गुरुवर्य मारुती बाबा नेहमी कीर्तन करायचे. आम्ही अनेक वर्षे बाबांचं पुण्यतिथीचं कीर्तन ऐकलं, महाराजांचं वर्णन ऐकलं. आणि जे काही आम्ही महाराज मंडळी आहे यांनी ठरवलं की महाराज जसे त्यांचं कार्य तेजस्वी आहे, भव्य, दिव्य आहे, त्यागी आहे, त्याप्रमाणेच आपला महोत्सव झाला पाहिजे म्हणून अशी एक तयारी केली. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. यश देणं महाराज या ठिकाणी आहेतच, सर्वांना आशीर्वाद. त्या पद्धतीनं सर्वांचं नियोजन झालं. आणि या ठिकाणी अधिष्ठान म्हणून कोणतं ठिकाण असावं आणि असं म्हणून आम्ही गुरुवर्य भास्करगिरी बाबांनाही भेट घेतली, गुरुवर्य गोपाळबाजींची भेट घेतली. आणि हे जे ठिकाण ठरवलेलं आहे हे गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर बाबाजींनी आम्हाला सांगितलं की आपलं संप्रदायाचं गुरु तत्व जे आहे हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत म्हणून स्वयंभू महादेव मंदिर या ठिकाणी तुमचा परिचय आहे. तुम्हाला थोडं शिबिर घेतल्यामुळे थोडं सोपं जाईल म्हणून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण हे ठिकाण निवडलेलं आहे. हे गाव नाही बरं का, ठिकाण जिथं महोत्सव करायचं ते ठिकाण आहे. कारण आम्ही आकाशात केला असता पण आमची तेवढी पावर नाही म्हणून जमिनीवर कुठेतरी केला पाहिजे म्हणून महाराजांनी जे ठरवलं त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी अंत्री या गावाच्या परिसरामध्ये स्वयंभू महादेव मंदिराच्या दरबारामध्ये या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि याचं आयोजन करत असताना काही आम्ही मूलभूत जे काही आमचे जे घटक आहेत संस्थेतले, आपल्या सप्ताहातले, ते आम्ही ठरवलं की हे कोणतेही व्यक्तिगत एका गावाचा हा सप्ताह नाही. महाराजांची जर शताब्दी आहे तर कमीत कमी आमचा संकल्प होता 100 गाव एकत्र व्हावे आणि 100 गाव म्हणून आपण करावे. आणि हा संकल्प घेऊनच आम्ही सप्ताहाला निघालो. दुसरी गोष्ट, हा सप्ताह करताना कोणताही जातीवाद येऊ नये,
कारण महाराजांची सर्व जातीमध्ये माळकरी आहेत, शिष्यमंडळी आहेत. आता आमचे पुरुषोत्तम महाराज या ठिकाणी बोलले, ते मुंबईला राहतात. महाराज जेव्हा फिरायचे तेव्हा वाड्याला आजही महाराजांनी जी ज्ञानेश्वरी सुरू केली विठ्ठल मंदिरात, अनेक वर्ष आपले वैकुंठवासी ज्ञानदेव महाराज कापशीकर यांनीही त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. अशा प्रकारे आम्हाला ते सर्व माहीत असल्यामुळे आपण कोणत्याही जातीचा व्यक्तिगत नसून सर्वांचा सप्ताह आहे. तिसरी गोष्ट, या ठिकाणी कोणतंही एक महाराज नसून महाराज समाज सर्व मंडळी आपण एकत्र होऊन कोणतेही व्यक्तिगत कोणत्याही महाराजांचं आपल्याला या ठिकाणी हा महाराज सप्ताह करतो असं तुम्हाला आदर्श नाव मिळालेलं नाही. चौथी गोष्ट, या ठिकाणी आपण सप्ताह करतो, आपली वारकरी संप्रदायाची ताकद आहे. किंबहुना वारकरी संप्रदाय तर आहेच, आपल्या जवळचं उदाहरण असलेलं वैकुंठवासी श्रीराम महाराज यांचं अनेक कार्य आहे. मग ते जर एवढी शक्ती संपन्न आपल्या पाठीशी आहेत तर आपल्याला दुसऱ्याची काय गरज आहे. श्री गुरु सारिका आस्थापाठी राखा या न्यायाला धरून आम्ही कोणत्याही राजकारणातील व्यक्तीचं कोणतंही सहकार्य न घेता, आले तर त्यांचा सत्कार आम्ही केला, परंतु त्याला विशेष असं त्यांच्याकडून आम्ही काहीतरी मदत घ्यावी नाही, सर्वांच्या मदतीनं. आणि आशीर्वाद आता आम्हाला गुरुवर्य गोपाळबाबाजी जे आहेत, बुवाजींचे आहेत आणि सर्व या ठिकाणी संत मंडळी बसलेली आहेत, हे आमच्या पाठीशी आहे. असा हा आम्ही उद्देश धरून कोणत्याही राजकारणाकडे आम्ही गेलेलो नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की वर्गणी मागत असताना बरेच महाराज लोक वर्गणीच्या नावाखाली बुकं गायब केलेले आहेत. काही ज्यांच्याकडे ज्या गावात गेले त्यांनी गायब केलेले आहेत. अनेक सप्त्यामुळे म्हणून ते घाट्यातही आलेले आहेत. आणि त्यामुळे महाराजांची जी प्रतिमा आहे ती तशीच राहावी म्हणून आम्ही सुरुवातीलाच सांगितलं की कोणीही गावामध्ये आमचं देणगी बुक पावती बुक फिरणार नाही. आणि त्याच पद्धतीनं आजपर्यंत आम्ही कोणी गावाला पावती बुक फिरवलं नाही. पण तुम्ही म्हणजे आमच्या गावाला आलं होतं तर या ठिकाणी आम्ही जेव्हा चपातीचं नियोजन केलं, प्रत्येक गावामध्ये मंदिरामध्ये बसून चपाती आपल्याला महाराजांनी जर आळंदीला या ठिकाणी नेऊन गहू ज्वारी या ठिकाणी विदर्भातून नेऊन इंधन सरपण देवीदास धर्मशाळेमध्ये ठेवायचे आणि मंडळी धर्मशाळेमध्ये वाटप करायचे. त्याच्यातील काही आजही विद्यार्थी आहेत. मग महाराजांनी जर एवढा अट्टहास केला तर या ठिकाणी जे जे व्यक्ती येतील त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये हा संकल्प असल्यामुळे या ठिकाणी आम्ही 10,000 लोक येऊ द्या, 15,000 येऊ द्या, कितीही येऊ द्या, तशी काल्याचं आम्ही उद्याचं 20,000 लोकांचं नियोजन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं त्याला माता भगिनीचं सहकार्य आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपण तो संकल्प घेतलेला आहे. परंतु आमची जी सप्ताह समिती त्यांनी एक मिटिंग घेतली आणि ठरवलं की आपण चपात्याला नुसते कोरड्या चपात्या खाऊन चालणार नाही, त्यासोबत भाजी लागेल. म्हणून ज्या गावात जे काही ठराविक 5-10 गाव 15 गाव जे फिरले असतील ते देणगीसाठी नसून संध्याकाळच्या भाजीकरिता तेलाचे डबे शेंगदाणे जे काही असेल याच्याकरता फिरलेले आहेत. पैसा कोणीही गोळा केलेला नाही. आणि अशा प्रकारे हा महोत्सव संपन्न होत असताना सर्वांचं तनमन धनाने या ठिकाणी सहकार्य आहे. आणि नंतर आमचे जे महाराज मंडळी होती की महाराजांनी आता आम्ही महाराजांना पाहिलं पण आम्ही लहान होतो 3-4 वर्षाची, त्यामुळे मला आठवत नाही दर्शन घेतलेलं हे मात्र निश्चित सांगू शकतो. आणि म्हणून आम्ही सर्व महाराज मंडळींनी ठरवलं की आपण त्यांना पाहिलं नाही पण त्यांचे काही जे शिष्यमंडळ असतील ते आपल्याला आदरणीय आणि गुरुवर्यच ठिकाणी सर्वच्या सर्व, तर या शताब्दीच्या निमित्ताने त्यांना एकत्रित येऊन त्यांचं पूजन करावं, त्यांचे दर्शन व्हावं एक, आणि त्यांनाही महाराजांचा एक उत्सव दिसेल, त्यांना एक आनंद होईल. शेवटी श्रीगुरूंचा आपल्या जो कोणी नाव घेईल नवनवीन ज्ञानोबाराचा तिकडून वारा जरी आला श्रीगुरूच्या नावाचा तरी श्रीगुरू भक्ताला आनंद होत असतो. या ठिकाणी जे सर्व या ठिकाणी शिष्यमंडळ बसलेल्या महाराजांचे यांना खरोखर अंतःकरणापासून आनंद झालेलाच आहे. आणि आपण सर्वजण आनंद दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. आणि आजचं हे 7व्या दिवसाचा दिवस आहे. आणि निश्चित या दिवशी आपण या ठिकाणी महाराजांचं चरित्रही गोपाळबाबाजी सांगणार होते, परंतु आता ऊनही जास्त आहे आणि महाराजांचं थोडी तब्येत म्हणा, डॉक्टरने थोडं ऑपरेशन सांगितलं, त्यामुळे तरी पण त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी महाराजांचं चरित्र आपण 5-6 दिवसामध्ये जसं आपल्याला जे लिहिलेलं आहे ते आपण सांगितलं, कारण आपण काही अनुभव त्यांचा नाही. तोही कार्यक्रम झालेला आहे. कीर्तन असेल, काकडा आरती असेल, आणि विशेष म्हणजे आजकाल आपण जेवढे मोठे भागवत सप्ते पाहतो, मोठे मोठे सप्ते आहेत, त्यामध्ये रामायण किंवा भागवत कथा ठेवली जाते. एकाने ती कथा करायची, संगीत वादक आणायची आणि मग माणसं नाचायला आहेतच. पण ही आमची संप्रदायाची वैकुंठवासी श्रीराम महाराजांनी किंवा जोग महाराज संस्थेची जी परंपरा आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ, तुकोबरायांचा गाथा, नाथ महाराजांची भागवत, ही आपली जी प्रस्थानत्रय आहेत, ही ग्रंथाकडे आपल्या सर्वांचं साधनातक हे ग्रंथ आहेत. नवे या ठिकाणी जशी महाराजांची ज्ञानेश्वरी हृदयस्थ होती म्हणून त्यांना आवडेल
असा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, नवे नवे सर्व संतांनीच नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे. पण आमच्या सर्वांचा संकल्प होता की कमीत कमी, कारण आपण कसं असते, ज्या सागरात जरी पाणी भरपूर असलं तरी आपल्या आंजोळीमध्ये जेवढं आहे तेवढंच घेऊ शकतो. म्हणून आम्ही कमीत कमी संकल्प केला की 1100 लोक, अर्थात 1100 शताब्दी म्हणून 1100 लोक बसावे असा संकल्प केला. त्याकरता कार्यकारी मंडळी प्रत्येक गावामध्ये केली, त्यांना नाव नोंदणी करायला लावली, परत फोन केले, त्यांची गाड्याची व्यवस्था केली. आणि या ठिकाणी आजच्या दिवशी 1500च्या वर बसलेले आहेत. ते ज्ञानेश्वऱ्या कमी पडलेले आहेत, जेवढे आणले तेवढे. असा हा पूर्ण कार्यक्रम संपन्न असते अतिशय. आणि आणखीन महाराजांचा चमत्कार म्हणजे आशीर्वादच आहे. या ठिकाणी जवळ मोरगावला पाऊस झाला परवा, 2 दिवसाच्या अगोदर लोहाऱ्यालाही झाला, बरोबर, अकोटला बऱ्याच ठिकाणी झाला. आणि इथंच झाला नाही, कारण इथं हा थोडा झाला हजेरी, कारण जो खरा यज्ञ असतो त्यामध्ये पाऊस येतच असतो. पण कोणालाही त्रास न देता या ठिकाणी यज्ञ हा सफल होत आहे. आणि आणखीनही त्याला सफलता यावी याकरता आजचं संतपूजन या ठिकाणी ठेवलेलं आहे. अर्थात विशेष करून त्यामध्येही श्री गुरु श्रीराम महाराजांची शिष्यमंडळी या ठिकाणी आलेली आहे. तर प्रथमतः या ठिकाणी जे नियोजित समितीनं जे नाव दिलेले आहेत त्या पद्धतीनं या ठिकाणी पूजन होईल महाराजांचं. त्यांना महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ वगैरे जे काही आयोजित असेल, त्यांना अपेक्षेने या ठिकाणी ते आलेले नाही, परंतु आपलं कर्तव्य त्यांचं पूजन करणं. म्हणून या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी जी लिस्ट आलेली आहे त्या पद्धतीनं आमचे ढोरे महाराज या ठिकाणी सांगतील. मला वाटतं शंकर महाराज आलेले नाही वाटतं आहे ना, शंकर महाराज धामणगावकर. मी स्वतः तिथं गेलेलो होतो. आले का? स्वतः मी गेलो होतो. आता कसं बाबांची वय भरपूर झालेली आहे, तर त्या पद्धतीने जे आले त्यांच्या लिस्टप्रमाणे महाराज या ठिकाणी पूजन केलं जाईल. हो, या ठिकाणी प्रथमतः आणि या विशेष आणखीन एक राहून गेलं बोलता बोलता सांगण्यामध्ये की श्रीराम महाराजांना श्रीराम महाराज मेहुणकर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजही ओळखलं जातं आणि पूर्वीचेही लोक त्यांना ओळखायचे. कारण महाराजांनी मेहुण संस्थांचं जे आज उभं आहे मंदिर, हे सर्व कार्य महाराजांनी केलं. नवे मुक्ताबाईला जी वारी असतील त्यांच्या माध्यमातून जे काही सप्ते असतील सर्व महाराजांनी सुरू केलेलं आहे. पंढरी क्षेत्रामध्ये, आळंदी क्षेत्रामध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये परंपरा महाराजांनी सुरू केल्या. आणि महाराजांचं जे कीर्तन आहे बरळला तेही श्रीरामभाऊ मेहुणकर या नावानेच चालत आहे. वारकरी त्यांना त्याच पद्धतीने ओळखतात. म्हणून मेहुणकर म्हणजे काय, तर मेहुणची मुक्ताबाई. म्हणून आम्ही पहिल्यांदा गुरुवर्य रामराव महाराज मेहुणकर श्री संत मुक्ताबाई संस्थान मेहुण यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की महाराज असं आमचा संकल्प आहे. तर त्यांनी ठीक आहे, महाराजांचा तुमचा संकल्प कोण्या गावचा आहे? तर ते म्हणजे व्यक्तिगत गावाला जर पाठवत गेले लोक भांडणं करतील उद्या, या गावाला पाठवलं त्याला कोण नाही, असंच केलं काय? तर आम्ही म्हटलं आम्ही कोणतंही व्यक्तिगत गाव नाही, हा सर्वांचा सामुदायिक आणि शताब्दी महोत्सव आहे. तर ते 1 मिनिटात हो म्हटले. आणि या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई मेहुण जे आजपर्यंत खानदेशमधून विदर्भात केव्हाही त्या पादुका आल्या नाहीत, प्रथमतः महाराजांसाठी ते आलेले आहेत. म्हणून त्यांचे सर्व दररोज दर्शन घेत आहे, सोहळा आहे. त्यानंतर आम्ही गुरुवर्य बुवाजीकडे गेलो आणि बुवाजीला सांगितलं की महाराज आता मुक्ताबाई येत आहे, पण त्या ठिकाणी सखाराम महाराज आणि श्रीराम महाराज हा त्रिवेणी संगम आपण अनेक ठिकाणी आपला प्राण आहे तो, तर हा संगम तिथं घडावा. तर बुवाजी काही न म्हणता बुवाजी ठीक आहे, कशा पद्धतीने तुम्ही सांगा, नियोजन करा, आम्ही तिथं आणून देऊ का? म्हटलं तसं नाही, आम्ही सर्व येणार आहे. या ठिकाणी श्री संत सखाराम महाराज यांच्याही पादुका या ठिकाणी स्थान संपन्न झालेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं गुरुवर्य वैकुंठवासी श्रीराम महाराज यांची पादुका आहेत. असा त्रिवेणी संगम दररोज या भाविक भक्तांना अभिषेक आहे, दर्शन आहे, सर्वांना हा सोहळा प्राप्त या शताब्दीच्या निमित्त झालेला आहे. आणि यांचाच हा आशीर्वाद आहे. याकरता आता बराच वेळ झालेला आहे. या ठिकाणी गुरुवर्य प्रथमतः गुरुवर्य रामराव महाराज मेहुणकर श्री संत मुक्ताबाई महाराज संस्थान अध्यक्ष यांचं स्वागत. आमचे आदरणीय आळंदी ज्यांचं पाराणामध्ये भूषण आहे, पाराणामध्ये सर्व त्यांचं आज तुम्ही आता महाराजांचं थोडक्यात आपण ऐकू इथं कार्यक्रम. जे चित्रपट लघुचित्रपट केला तो रवी महाराजांचाच आवाज आहे. तर महाराजांकडे 500 चाली आहेत बरं का. पुरुषोत्तम महाराज कधी मुंबईकडे घेऊन जा, मुंबईचे तुमच्या मुंबईचेच आमचे रवी महाराज.
तर रवी महाराज सुकाळी यांना मी विनंती करतो, प्रथमतः त्यांनी गुरुवर्य रामराव महाराजांचं पूजन करावं. त्यानंतर हरिभक्त पारायण ओंकारजी महाराज यांचं स्वागत. आदरणीय ज्यांची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे हरिभक्त पारायण उमेश महाराज भाकरे. चला, उमेश महाराज भाकरे या ठिकाणी येथील लक्ष्मण महाराज देशमुख या इकडं. अतुल महाराज बोर्डे त्यांचं नाव घेतलं, त्यांनी इकडे यायचं पूजना करता. अतुल महाराज बोर्डे या ठिकाणी ओंकारजी महाराजचं पूजन करतील. उमेश महाराज भाकरे आळंदी. फोटो नाही आले. त्यानंतर हरिभक्त पारायण गुरुवर्य तुकाराम बुवाजी, तुकाराम महाराज सखारामपूरकर बुवाजींचा पूजन अतुल महाराज बोर्डे करतील. महाराजांची प्रतिमा पांडुरंग माळी. सखाराम महाराज की. ते प्रतिमा द्या, बुवाजींना दिलेली वाटतं. धोरे महाराज प्रतिमा द्या. प्रतिमा बुवाजीच्या हातात द्या ना. तो फोटो घेतल्यानंतर हे करा ना व्यवस्थित. यानंतर गुरुवर्य गोपाळ महाराजांचा पूजन आमचे लक्ष्मण महाराज देशमुख हे करतील. राम महाराज गाडे इकडे या. रामेश्वर महाराज पांढारकर, अमोल मामा इकडे या. सर्व दोन महाराज मंदिर. प्रतिमा द्या. प्रतिमा लक्ष्मण महाराज प्रतिमा द्या ना. यानंतर गुरुवर्य मोतीराम महाराज. मोतीराम बाबा आले का? मोतीराम महाराज आहेत ना कळंबेश्वर. राम महाराज गाडी. मोतीराम महाराज कळंबेश्वर यांचं पूजन राम महाराज गाडी करत आहेत.
सखाराम महाराज की जय. त्यानंतर वासुदेव महाराज दाभा यांचं पूजन हरिभक्त पारायण आमचे रामेश्वर महाराज पांढरकर दारवा हे करतील. वासुदेव महाराज दाभा संस्था. वा पुढं. वासुदेव महाराज कुठे आहेत? हे इकडे इथंच आहे. या इकडे. हे वासुदेव महाराज इकडे या पुढं. सद्गुरु श्रीराम महाराज की जय. अमोल मामा आहे का? यानंतर ज्या कमिटीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे अशी कमिटीतील किसन भाऊ कराळी सागत या ठिकाणी गुरुवर्य सोपान महाराज मेहुणकर अर्थात येरळीकर महाराजांचं पूजन करणार आहे. रवी पाटील या इकडे. रवी पाटील, भागवत माळी, कार्यकारी मंडळी इकडे इकडे या ना पटकरी, लवकर उशीर होते मग. भागवत पाटील बहादुरा. भागवत पाटील या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज मेहुणकर महाराजांचे चरित्र लेखक. व्हा पुढं. या ठिकाणी भागवत महाराज माळी, गोविंद महाराज चिंचोलीकर यांचं पूजन करी. गोविंद महाराज चिंचोलीकर उभे राहा. गोविंद महाराज त्यांच्या लक्षात येणार नाही. त्यानंतर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज गोळे त्यांचं पूजन रवींद्र पाटील वजेगाव हे करतील. ज्ञानेश्वर महाराज गोळे उभे राहतील. गोळे बाबा, गोळे बा, गोळे बा उभे राहा ना. त्यांना कळणार पाहिजे ना, लक्षात येणार नाही त्यांचं. वा रवी पाटील व्हा तिकडे पुढे. त्यानंतर हरिभक्त पारायण महादेव महाराज भेंडे यांचं पूजन अनिल भाऊ वानखडे हे करतील. महादेव महाराज भेंडे. त्यानंतर महादेव महाराज सखारामपूरकर यांचं पूजन गजानन भाऊ फुकट मोरझाडी हे करतील. वा पुढं. तिथं दिसतात तुम्हाला बघा. वा पुढं बघा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. महादेव महाराज पाळुदेकर यांचं पूजन गजानन भाऊ फुकट करतील. त्यानंतर हरिभक्त पारायण पुरुषोत्तमजी महाराज मडाखेळ यांचं पूजन दीपक आखरे पाळोदी. ही सर्व समितीतील मंडळी आहे. होऊ दे ना. पुरुषोत्तम महाराज मडाखेळ असं काय असं काय. हा मग एक मिनिट थांब.
दुसरं ताट पुरुषोत्तम महाराज मराठे. वा, हे बघ, आखरी इथून वा. त्यानंतर सदाशिव भाऊ गवाळे बहादुरा. पुरुषोत्तम महाराज. त्यानंतर पुरुषोत्तम महाराज उगले मुंबई. हार घालायचो पूजन करू त्या निमित्तानं आले या ठिकाणी. आमचे सदाशिव भाऊ गवाळे हे करतील बहादुरा. द्या एक. त्यानंतर सद्गुरु श्रीराम महाराज की जय. हरिकिसन महाराज पवार यांचं पूजन पंजाबराव भाऊ हुमकर बेलखेड हे करतील. हरिकिसन महाराज पवार. हरिकिसन महाराज कुठे आहेत बा? हरिकिसन महाराज उभे राहा. हा, ती तिथं आहेत. जा पंजाबराव भाऊ तिकडून जा ना बाजून. त्यानंतर रामदास महाराज वाघ यांचं पूजन आमचे राजूभाऊ वाकळे नागद हे करतील. रामदास महाराज वाघ या ठिकाणी आहेत. महाराजांचे मृदंगाचार्य. अनेक वर्ष महाराजांची कीर्तन त्यांनी वाजवली. कालही या ठिकाणी त्यांनी पखवाज वाजवण्याची सेवा केलेली आहे. कान्होबा महाराज विहीगाव यांचं पूजन दत्ताभाऊ फुकट हे करतील. कान्होबा महाराज. कान्होबा महाराज त्या कोपऱ्यात जा. त्यानंतर या ठिकाणी गजानन महाराज ढगे चिंचोली यांचं पूजन पांडू पाटील. या पांडू पाटील कुठे आहेत? मोखा. त्यानंतर या ठिकाणी लांबून आले. हो ना, या ठिकाणी लांबून आलेले आमचे पांडू पाटील गजानन महाराज ढगे. कुठे आहेत गजानन महाराज ढगे? गजानन महाराज ढगे आहेत का? ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर नामदेव महाराज शास्त्री नेपानगर. नामदेव महाराज शास्त्री नेपानगर हे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं पूजन आमचे शिवलाल पाटील करतील. नेपानगर नामदेव शास्त्री कुठे आहेत? नामदेव महाराज शास्त्री ते तिकडे. शामभाऊ पारसकर यांचं पूजन आमचे शिवलाल पाटील करतील.
हो जी भाऊ आहेत. या ठिकाणी आमचे जी भाऊ महाराज पिंपळे यांचं पूजन आमचे उगले बाबा करतील. मोखा. यानंतर हरिभक्त पारायण बळीराम महाराज मेहुणकर यांचं पूजन आमचे ढोरे महाराज करतील. ढोरे महाराज बळराम महाराज मेहुणकर यांचं पूजन करा. ज्ञानेश्वर महाराज गोळी झाले. या ठिकाणी बाकीचे हार घ्या. ज्ञानदेव माळी, ज्ञानदेव माळी, ज्ञानोबा माळी यांचे झालं का? ज्ञानोबा माळी यांचं पूजन छोटू महाराज करतील. महादेवबाजी झाले का सर? महादेवबाजी कोण राहिलं? कोण राहिलं? सखाराम महाराज की जय. या ठिकाणी एक जोडप्याने याचं जोडपं आहे का कोणी इथं? जोडीनं आलेला का कोणी? जोडीनं या पण सापडल्या पाहिजे तुमच्यात एवढ्या याच्यात. कोण आहेत आपले? नाना महाराज देशमुख, घाटनांद्रा मेहकर. जोडीने यायचं, या लवकर. या ठिकाणी महाराजांच्या कनिष्ठ भगिनी या ठिकाणी सौभाग्यवती अनुसयाबाई या ठिकाणी दानपत्य आहे. हो हो, त्यांचं पूजन करतील. हो, त्यांना हार घ्या, हार बनवून घ्या. हार घ्या. येऊ द्या ताई, नाही येऊ दे. या ताई. सांगितलं या झाले का? या ठिकाणी गोतमारे महाराज आहेत, त्यांचंही पूजन करा. राजेश महाराज, त्यांना हार घाला. झालं. विष्णू महाराज यांनाही यांचंही पूजन करा. गोतमारे बाबा आहे, राजू महाराज आहेत. यातलं कोण राहिलं काय? वाचले कोणी आलं? कोणी? रतन महाराज, आमचे रतन महाराज नेवरी यांचं पूजन आमचे किशोर भाऊ देशमुख अंत्री हे करतील. या किशोर भाऊ, यातलं कोणी मागून आलं शिंत, थोडं नाव सुटलं शिंत. ढोरे महाराज कोणी? संतोष महाराज सखारामपूरकर, त्यांनाही शाल शिरपळ देण्यात येत आहे. झालं ना? कोणी पाठीमागून आलं शिंत, थोडं नाव सुचण्यात यावं. या ठिकाणी संत पूजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि या ठिकाणी आशीर्वाद थोडं आमचे वासुदेव महाराज 2 मिनिटं बोलतील, दाभेकर, आणि त्यानंतर गुरुवर्य बुवाजी नंतर आशीर्वाद देऊन या कार्यक्रमाची सांगता होईल. तत्पूर्वी वासुदेव महाराज दाभा हे त्यांचं मनोगत व्यक्त करतील. श्याम महाराज पाटील नाव घेतलं होतं ना मी. श्याम महाराज पाटील, श्यामभाऊ महाराज पारसकर यांचं पूजन आमचे राजूभाऊ करतील. राजूभाऊ वैराळे. वासुदेव महाराज
आदिशक्ती मुक्ताई श्री संत पूजेनी सकाराम बाबा, त्याचप्रमाणे वैकुंठवासी गुरुवर्य बुवासाहेब अर्थात श्रीराम महाराज भिलकर यांच्या चरणारविंदी कोटी कोटी प्रणाम करून या ठिकाणी 2 शब्द बोलण्याचं धाडस करीत आहे. या ठिकाणी वैकुंठवासी गुरुवर्य बुवासाहेब यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं महोत्सव समितीने आणि या ठिकाणी हा जो काही महान महोत्सव अशा तऱ्हेचा संपन्न केलेला आहे. जवळजवळ आजच्या किंवा उद्याच्या कार्यक्रमाच्या द्वारा त्याची सांगता होत आहे. या कार्यक्रमाच्या मध्ये अर्थातच जाहिरात पत्रिकेच्या द्वारा काहींना व्हॉट्सअपवर पाठवून कार्यक्रमाची रूपरेषा महोत्सव समितीने दिलेली आहे. कोणत्या दिवशी कोणते कार्यक्रम आहेत याविषयी आपल्या सर्वांना विदित झालेला आहे, माहीत झालेलं आहे. त्याचप्रमाणे आजचा हा एक विशेष दिव्य या सोहळ्याच्या मधील कार्यक्रम या ठिकाणी गुरुवर्य बुवासाहेबांचे आजी माजी जे विद्यार्थी आहेत, हो, कोण कोण्या कालाच्या मध्ये आणि गुरुवर्य बुवांच्याकडे अनुयायी म्हणून आलेला आहे. अर्थात या ठिकाणी हा जो काही यांच्या सत्काराचा पूजनाचा जो काही कार्यक्रम महोत्सव समितीने, तसं तर सप्ताहाच्या दृष्टिकोनातून हा दिव्य भव्य सोहळा हा जो काही आहे वास्तविक मृत्यूलोकाच्या मध्ये संपन्न झालेला असला तरी तो स्वर्गीय सोहळा म्हणायला काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की महोत्सव समितीने या ठिकाणी सर्वांचं आजी माजी अनुयायांचं जे काही स्वागत किंवा सत्कार केलेला आहे हा सोहळा खरोखर त्यांचा नाही. परिहार देणं त्या ठिकाणी योग्य ठरेल किंवा अयोग्य ठरेल मला माहीत नाही, परंतु गुरुवर्य बुवासाहेबांच्या सेवेच्यामध्ये आजी माजी त्या ठिकाणी आजी विद्यार्थी माजी विद्यार्थी वगैरे यांनी आपलं तन मन धनाने जी सेवा केली असेल आणि त्या सेवया म्हणजेच गीतेच्या भाषेत सांगायचं प्रणिपातेन परिप्रश्नेनानी सेवया, काया वाचा मनानं त्यांनी जी सेवा केली असेल, गुरुवर्यांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांनी जे परिप्रश्न विचारले असतील आणि त्या सर्वांच्या द्वारा गुरुवर्यांनी त्यांना आध्यात्मिक जीवन कसं जगावं या बाबतीमध्ये जे काही मार्गदर्शन केलेलं आहे, खरोखर त्या दृष्टिकोनातून आणि दुसऱ्याही दृष्टिकोनातून बरीचशी मंडळी त्या ठिकाणी वरिष्ठ मंडळी आपल्या वक्तव्यामधून वक्तव्य करून गेलेली आहे की महाराष्ट्राच्या मध्ये गुरुवर्य बुवासाहेबांनी केवळ ज्ञान भक्ती वैराग्यादी किंवा संत महात्म्यांचं जे कार्य यांचा प्रचारच केला नाही, तर आपल्या जीवनाच्या मध्ये अखंड हा भक्तीचा झरा चालत राहावा एवढ्याकरता त्यांची पाठशाळाच उघडली. आणि त्या पाठशाळेच्या मध्ये जे काही त्यांनी आपले अनुयायी तयार केलेले आहे, आजच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने तुम्हाला त्यांचं सर्व दर्शन झालेलंच आहे. म्हणून हा सोहळा खरोखरच आजी माजी विद्यार्थ्यांचा अनुयायांचा नाही, तर गुरुवर्यांच्या कृपेचं ते सामर्थ्य आहे. आणि या दृष्टिकोनातून मीही एक तसाच कदाचित परिचय असेल नसेल, मूळचं गाव माझं जे काही आहे ते जन्मगाव येरळी असून गुरुवर्य बुवासाहेबांच्या कृपेने त्यांनी मला श्री संत मोहन महाराज संस्थान आणि यांच्या सेवेकरता त्यांनी केलेलं कार्य आणि वारकरी पंथांचं जे भक्ती मार्गाचं प्रचार करण्याचं कार्य त्यांच्याकरता तिथं सुपूर्द केलेले आहे. त्याला आज जवळजवळ 50 वर्ष झालेली आहेत. आणि तत्पूर्वीच्या काळाच्या मध्ये 2-3 वर्षाचा कालावधी इथे गेलेला आहे. म्हणून हे सर्व त्यांच्याच कृपेचं श्रेय आहे आणि त्यांच्याच कृतज्ञतापूर्वक चरणावर अर्पण करून मी माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी
हरिभक्तपरायण धनंजय महाराज कडाळे हे उत्तराधिकारी झालेले आहेत सकारामपूर गादीचे. गुरुवर्य तुकाराम बुवाजीच्या नंतर धनंजय महाराज हे उत्तराधिकारी झालेले आहेत, तर त्यांनी कृपया स्टेजवर यावं हे त्यांना विनंती आहे. नंतर या ठिकाणी गुरुवर्य तुकारामजी महाराज हे आशीर्वादपर 2 मिनटं बोलतील. 2 मिनटं या इकडे अशी त्यांना विनंती आहे. आणि नंतर लगेच प्रसादन होईल आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आणि सर्व महाराज मंडळींना फराळ शिवमंदिरामध्ये आयोजन केलेलं आहे. वैकुंठवासी गुरुवर्य बुवासाहेब श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. आणि या वर्षाच्या मध्ये आमचे परमस्नेही आणि याच परंपरेशी जुळलेले हरिभक्तपरायण श्री निवृत्ती महाराज आणि हरिभक्तपरायण श्री नितीन महाराज कराडे यांच्या हे मनात आलं. त्यांनी परमादरणीय भास्करगिरी बाबा, परमादरणीय गोपाळ बाबा आमची भेट घेतली. कार्यक्रम ठरला आणि असं आहे, म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वासे प्रबंध व्हावे, गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. गुरुकृपेचं जे वैभव आहे, गुरुकृपा काय करते, जसं कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगाजूची. संतांचं देणं असं असते की या संतांचे हे देणे. त्या संतांच्या अगाध देण्यातून अर्थात या ठिकाणी भव्य कार्यक्रम पार पडलेला आहे. उद्याच्यामध्ये सांगत आहे. आणि आत्ता जो कार्यक्रम आहे तो अति महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी आजी आणि माजी सगळे विद्यार्थी अर्थात मेहुण संस्थांच्या अध्यक्ष महोदयापासून तर बाकीचे बुवासाहेबांनी जेवढे संस्थान उभे केलेले आहेत त्या संस्थांचे विद्यार्थी, त्याचबरोबर लग्न करून घरी गेलेले जे विद्यार्थी आहेत तेही सर्व, त्यांचं सर्वांचं आज पूजन निवृत्ती महाराजांनी घडून आणलेला आहे. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमात जे जे काही सहभागी असतील अर्थात निवृत्ती महाराजांनी, कराडे महाराजांनी त्यांच्या नियोजनातून जशा जशा समित्या तयार केल्या असतील, ज्यांच्याकडे जे जे काम दिलं असेल त्यांनी 7 दिवसाच्या मध्ये ते चोख पारलेलं आहे. त्या सर्वांचं मनापासून अर्थात अभिनंदन. आणि त्याचबरोबर निवृत्ती महाराजचं आणि कराडे महाराजचं सुद्धा अभिनंदन. मग अशाच प्रकारे हा कार्यक्रम अत्यंत आनंदाच्या मध्ये निर्विघ्नपणे पार पडत आहे. असेच कार्यक्रम बुवासाहेबाच्या निमित्तानं होत राहू आणि ते निर्विघ्नपणे पडत राहू. आणि हा जो वेल आहे, इवलेशे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. अर्थात हा जो वेल आहे धीरे 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 वाढत आहे, तो गगनावर आकाशापर्यंत मोठा होतो आहे. आणि बुवासाहेबांचा एका प्रमाणात विचार करायचा जर ठरलं तर अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. आमचे बुवासाहेब आकाशा एवढे आहेत आणि आकाशा एवढी त्यांची उंची असल्याच्यामुळे त्यांचे कार्यक्रम असेच होणार आहेत, असेच होत राहू. निवृत्ती महाराजांना, कराडे महाराजांना अर्थात शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी
गुरुवर्य श्रीराम महाराज मेहुणकर महाराजांची विषयी जाण ठेवून आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरता या ठिकाणी सर्व महाराजांचे अनुग्रहित उपस्थित झालेले आहेत. तसेच या ठिकाणी श्रीरामबाबांचे अनुयायी, बाबांच्यावर प्रेम करणारे वारकरी समुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याबद्दल समितीच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी प्रसादनातून हा कार्यक्रम पूर्ण होईल अशी ग्वाही देतो. सर्वांनी बसल्या जागेवरच प्रसादन म्हणायचं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानही जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जीवांचिल तो तिलाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरोचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये विशेष लोकीये दृष्टा द्रष्ट विजये होवावेजी एत मनी श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरी ज्ञान देव सुखे या झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदिशक्ति मुक्ताबाई की जय संत सखाराम महाराज की जय सद्गुरु श्रीराम महाराज की जय समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव बोलो रे बाई सब साधु संतन की जय. रामकृष्ण हरी. सर्व महाराज मंडळींना फराळाची व्यवस्था केलेली आहे. मंदिरामध्ये स्वयंभू मंदिरामध्ये व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी सर्व भाविक भक्तांनी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. लगेच या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
ज्या माता भगिनीकडे पूजाचं ताट आहे, आपल्याला ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन करायचं आहे, आरती करायची आहे आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम लगेच 2च मिनिटात सुरू होणार आहे.